इराण होणार बेचिराग। इराणी हल्ल्यात अमेरिका घायाळ। अमेरिकेनं उघडला तिसरा डोळा। खामेनींच्या मृत्यूनंतर इराणनं आक्रमक होत अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला। 10,500 किलोमीटर दूर असलेल्या अमेरिकेला थेट लक्ष्य करण्यापेक्षा इराणनं आखातातील अमेरिकी तळ उद्ध्वस्त करून बलाढ्य अमेरिकेला दुर्बळ करण्याची युद्धनीती अंमलात आणली आहे आणि धडाधड अमेरिकेची तळं उद्ध्वस्त केली। सौदी अरेबिया आणि बहरीन मधील हवाई तळ बेचिराग करून अमेरिकेला हम भी किसी से कम नहीं हा जळजळीत इशाराच दिला। आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर आगडोम उसळल्यानंतर आता अमेरिकेच्या मित्र देशांनीही या युद्धात इराण विरोधात कारवाई सुरू केली आहे। सौदीनंही इराणचे 8 ड्रोन उद्ध्वस्त केलेत। कतारकडून आता इराणची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आली आहेत, तर युएईतही इराणी क्षेपणास्त्र पाडण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता इराण विरोधात अरब देशही आक्रमक झाले। खामेनींच्या खात्म्यानंतर इराण इरेला पेटला आणि आखातातील आण्विक केंद्रांचा विचार न करता अंदाधुंद लष्करी कारवाई करण्यात आली। शाहेद 136 आणि ड्रोनद्वारे केलेल्या कारवाईत अमेरिकन अधिकाऱ्यांच्या निवासालाही टार्गेट करण्यात आल्यानंतर आखाती राष्ट्र आता स्वसंरक्षणासाठी युद्ध मैदानात उतरले, तर अमेरिकेनं इराण विरोधात अधिक आक्रमक आणि मायक्रो प्लॅनिंग केल्याची माहिती समोर आली आहे। इराणची गुप्त माहिती मिळवण्यासाठी सीआयएचे अधिकारी ग्राउंड झिरोवर उतरले, तसंच हे युद्ध महिनाभर करण्यासाठी अमेरिका सक्षम असल्याची माहिती समोर आली आहे। मित्र राष्ट्रांच्या बचावासाठी आणि आपली पत राखण्यासाठी अमेरिकेनं आता आणखीन आक्रमक होत युद्ध लढण्याची तयारी केली आहे। A threat indeed it is. We have the strongest and most powerful by far military in the world, and we will easily prevail. We're already substantially ahead of our time projections, but whatever the time is, it's okay. Whatever it takes, we will always, and we have right from the beginning, we projected 4 to 5 weeks, but we have capability to go far longer than that. We'll do it. Whatever somebody said today, they said, oh, well, the president wants to do it really quickly. After that, he'll get bored. I don't get bored. प्रत्युत्तर काय असेल हे तुम्हाला लवकरच कळेल अशी उघड धमकी देऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 हात करण्याचा निर्धार पक्का करत इराणला जगाच्या नकाशावरून पुसण्याचा प्लॅन फिक्स केलाय का, आणि आजची रात्र इराणसाठी वैर्याची की अमेरिकेसाठी हे पाहणं महत्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।